नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपल्या समोर धडा आलेला आहे त्याचं नाव काय आहे? खेती से आई तब्दीलियां. काय आहे तिचं नाव? खेती से आई तब्दीलियां. आणि हा धडाचा हा दुसरा सीझन आहे. पहिल्या सीझन मध्ये आपण बघितले की कशाप्रमाणे आपण जे परिस्थिती होते त्याबद्दल कसा बदलाव होऊन जात आहे, की कसं आपण पहिलं शिकार करत होता आणि त्याबद्दल आपण काही खेती उपजाऊ बनवले आणि त्या मार्गावर आपण चालवले. तर अजून आपण काय पाहणार आहे? चला बघून घ्या नीटप्रमाणे ऐकून घ्या. नहीं सकते इसे व सुरक्षित रखते थे आणि याला हा सुरक्षित ठेवतात आहे. एक और मजे की बात सुनो. आणि एक और खूपच मजेची बाती तुम्हाला मी सांगत आहे, तुम्ही नीटप्रमाणे ऐकून घ्या असं लेखक म्हणत आहे. जब आदमी निपट शिकारी था तो वो कुछ जमा न कर सकता था. इथे काय म्हणाले की जेव्हा मनुष्य किंवा आदमी, जेव्हा माणूस फक्त शिकार करत होता, निपट म्हणजे फक्त शिकार करत होता, तेव्हा त्याच्याकडे काहीही जमवून ठेवणारा आवश्यकता न होता, कारण की ते शिकार करत होता आणि खात होता. तर त्यांना जमवून राखणारा किंवा जमवून ठेवणारा त्यांच्या काहीही हरकत नव्हता. या कर भी सकता था, नाहीतर करू पण शकत होते. परंतु इथे काय म्हणाले आहे? था बहुत कम, आणि त्यावर खूपच कमी होते. किसी तरह वो पेट भर लेता, आणि काही करून ते आपल्या स्वतःचं पेट भरून लागत होता, कारण की त्याच्याकडे असा मार्ग नाही होता की ते काही पण करू शकतं. उसके पास बैंक न था, त्यांच्याकडे बँक नव्हतं. काय नव्हतं? बँक. कारण की त्यांच्याकडे पैसे नव्हता, त्यांच्याकडे काही पण नाही होतं, तर त्यांच्याकडे तरी बँक पण नव्हता, कारण की तिथे काही जमा करायचं त्यांच्याकडे पुंजी नव्हता किंवा पैसे नव्हतं. जहां वो अपने रुपये को व दुसरी चीजें रख सकता, ज्याच्याकडे ते आपले रुपये किंवा दुसरी कोणताही वस्तू जे आहे ते ठेवू शकतं तिथे. उसे तो अपना पेट भरने के लिए रोज शिकार करना पडता था. त्याला आपला पेट भरण्यासाठी किंवा आपला पेट भरण्यासाठी किंवा जेवण करण्यासाठी त्यांना रोज रोज काय करत होता? शिकार करत होता. शिकार खेलना पड़ता म्हणजे शिकार करत होता. खेती से उसे एक फसल में जरूरत से ज्यादा मिल जाता. आणि जेव्हा ते शेती करत होता त्याबद्दल त्याच्या एक फसल ते जास्त त्याला भेटत होते. काय म्हणाले आहे? की एक फसल ते जास्त त्यांना भेटत होते. अतिरिक्त खाने को वो जमा कर देता था, आणि त्याबद्दलही ते अतिरिक्त खाण्याला किंवा खाद्यपदार्थाला जमवून ठेवत होता. कळलं की नाही? परत सांगू का? हो, नीटप्रमाणे ऐकून घ्या. बघा, खेती ने उसे एक फसल में जरूरत से ज्यादा मिल जाता था. जेव्हा ते शेती करत होता तेव्हा ते एक फसल तो त्याचा जरूरत से ज्यादा त्यांना भेटत होता. अतिरिक्त खाने को वो जमा कर देता था, आणि अतिरिक्त जेवणला ते जमा करून ठेवत होता. इस तरह लोगों ने अतिरिक्त अनाज जमा करना शुरू किया, आणि याबद्दल ही जे लोक आहेत त्यांनी अनाज एकत्रित करून जमा करण्याला ठेवण्याची सुरुवात केली होती. लोगों के पास अतिरिक्त अनाज इसलिए हो जाता था कि वो उससे कुछ ज्यादा मेहनत करते थे. सगळ्याकडे अनाज जे आहे ते जास्त कसं होतात, कारण की ते खूपच मेहनत करत होता, त्यांच्यासाठी ते खूपच मेहनत करीत होते. ते शेतीमध्ये जातात होता, शेतीमध्ये जे काम करत होता ते आणखीन करत होता, आणि अशा प्रकारे करत होता की ज्याच्यात त्यांच्याबद्दल त्यांचा जे निकाल असा भेटला की ज्यांना जास्त अनाज भेटलेला होता, आणि त्यासाठी ते खूपच मेहनत करत होता. जितना सिर्फ जितना सिर्फ पेट भरने के लिए जरुरी था, आणि ज्याच्यासाठी ते पेट भरायचा किंवा पेट भरायचे अतिशय आवश्यक होता किंवा जरुरी होता, कारण की त्याला असं माहित होता की याप्रमाणे आपल्याला पेट भरणार आहे आणि आपण अजून मेहनत करणार आहे की त्याबद्दल आपल्याला पुढच्या वर्षी पण हेच अनाज भेटणार आहे, असं त्यांचा पण होता. तुम्हें मालूम है की अनाज बघा, इथे पुन्हा सांगत आहे, तुम्हें मालूम होगा कि आजकल बैंक खुले हुए हैं. तुम्हाला माहित पडणार आहे की आज किंवा कल बैंक उघडलेला आहे. काय खुललेला आहे किंवा उघडलेला आहे? जहां लोग रुपया जमा करते हैं. बँकावर लोक जाऊन काय करत आहे? आपले रुपये जमा करत आहे, आपले पैसे जमा करत आहे. और चेक लिखकर निकाल सकते हैं, आणि त्याबद्दल चेक लिहून आपण ते पैसे काढू शकतात. कसा प्रमाणे? चेक लिहून ते आपण ते पैसे काढू शकतात. यह रुपया कहाँ से आता है? हे जे रुपये आहे ते कुठून आपल्याला भेटत आहे? हे जे रुपये आहे किंवा पैसे आहेत ते आपल्याला कुठून भेटत आहे? आता यांचा मार्ग शोधून घ्या.
ये रुपया कहाँ से आता है, हे जे पैसे आहेत ते कुठून येत आहे. अगर तुम गौर करो तो तुम्हें मालूम होगा. तुम्ही जेव्हा विचार करणार आहे तेव्हा तुम्हाला जाणून पाहिजे किंवा तुम्हाला समजून हवे, की ये अतिरिक्त रुपया आहे. हे खूपच मोठा रुपया आहे किंवा अतिरिक्त म्हणजे खूपच जास्त रुपया आहे. यानी ऐसा रुपया जिसे लोगों को एक बारगी खर्च करने की जरूरत नहीं है. आणि असं रुपया की जे लोक ज्यांच्याकडे आहे, जे एकही वेळेला किंवा एकही समयाला हा खर्च नाही करण्याची जरूरत आहे. त्यांच्याकडे आहे पैसे, परंतु एकही वेळ त्यांना खर्च नाही करायचं असं. इसे वो बैंक में रखते है आणि यांना ते कुठे ठेवणार आहे? बँकमध्ये ठेवणार आहे. कुठे ठेवणार आहे? बँक यामध्ये ठेवणार आहे. वही लोग मालदार है जिनके पास बहुत से अतिरिक्त रुपये आहे. इथे लेखकने काय म्हणाले आहे, की ज्यांच्याकडे खूपच पैसे आहे, ज्यांच्याकडे खूपच पैसे आहे, ते खूपच मालदार आहे. ज्यांच्याकडे अतिरिक्त पैसे आहे किंवा खूपच पैसा आहे, ते अतिरिक्त मालदार आहे. और जिनके पास कुछ नहीं वे गरीब आहे. आणि ज्यांच्याकडे काहीही नाही आहे, ते काय आहे? गरीब आहे. ज्यांच्याकडे पैसे नाही आहे, काही पण नाही, ते काय आहे? गरीब आहे. आगे तुम्हें मालूम होगा कि ये अतिरिक्त रुपया आता कहाँ से है. मागे तुम्हाला हे माहीत जाणार आहे की हा जे अतिरिक्त रुपया आहे ते कुठून आलेला आहे. कुठून कुठून आलेला आहे. इसका सबब यह नहीं है कि आदमी दूसरे से ज्यादा काम करता है. यांचा सबब म्हणजे यांचा मतबल, ते लेखक काय सांगितले आहे, की यांचा मतबल हे नाही आहे की जे माणूस आहे ते दुसऱ्यापेक्षा जास्त काम करत आहे. दुसऱ्यापेक्षा ते जास्त काम करत आहे और ज्यादा कमाता है आणि जास्त कमवत आहे. बल्कि आजकल जो आदमी बिलकुल काम नहीं करता. इथे लेखक काय सांगत आहे पुन्हा ऐकून घ्या. आजकाल जे माणूस आज किंवा कल जे माणूस काम नाही करत आहे त्यांच्याकडे नाही करता उसके पास बचत होती है. त्यांच्याकडे बचत होऊन जात आहे. त्यांच्याकडे काय होऊन जात आहे? बचत होऊन जात आहे. और जो पसीना बहाता है आणि जे पसीना वाहत आहे, जे आपले पसीना वाहत आहे उसे खाली हात रहना पड़ता है. त्यांना खाली हात किंवा रिकामी हात ते बसत आहे. कितना बुरा इंतजाम है. आणि हा खूपच बुरा इंतजाम आहे असं त्यांनी सांगितलेले आहे. बहुत से लोग समझते हैं कि इसी बुरे इंतजाम के कारण दुनिया में आजकल इतने गरीब आदमी है. आणि सगळ्यांना असं माहिती झालेलं आहे किंवा असं समजून घेत आहे की जे लोक बुरे आहे, जे वाईट लोक आहे, त्यांचं इंतजाम आणि त्यांचं दुनिया जगातून आजकाल इतकं गरीब आदमी किंवा माणूस होऊन जाणार आहे. कळलं की नाही? हो. अभी शायद तुम्हें ये बात समझ ना सको. आता तुम्ही नाही समजून घेत आहे. आता तुम्हाला हे बातमी नाही समजणार किंवा तुम्ही नाही समजून घेत आहे. इसलिए इसमें सिर न खपाओ. याबद्दल मी तुम्हाला सांगत आहे की याबद्दल तुम्ही आपल्या डोके नाही खपवून घ्या. आपल्या डोके नाही खपवून घ्या. थोडे दिनों में तुम इससे समझने लगोगे आणि थोड्याही दिवसातून तुम्ही हा सगळं समजून घेणार आहे असं त्यांनी सांगितलेले आहे की फक्त थोड्या दिवसात तुम्ही हा सगळं समजून घेणार आहे. इस वक्त तो तुम्हें इतना ही जानना पर्याप्त है. हा जे वक्त आहे, हा जे वेळ आहे, तुम्हाला इतकंही जाणून पाहिजे आहेत की खेती से आदमी को उससे ज्यादा खाना मिलने लगा है. शेती बरोबर त्या आदमीला किंवा त्या माणूसला जास्तही खाणार भेटणार आहे किंवा भेटणार आहे. जितना वो खा नहीं सकता, जितका ते खाऊ नाही शकत, जितका ते खाऊ नाही शकत. यह जमा कर लिया जाता है आणि हा जमवून ठेवत आहे. काय करत आहे? हा जमवून ठेवत आहे. उस जमाने में न रुपये थे न बैंक. आणि त्या जमान्यावर नाही रुपये होते आणि नाही बैंक होते. जिनके पास बहुत सी गाय भेड़ ऊंट या अनाज होता था वो अमीर कहलाते थे. ज्यांच्याकडे खूपच गाय किंवा भेड किंवा ऊट किंवा अनाज होता ते लोक श्रीमंत किंवा अमीर बोलू शकतात. त्या लोकांना आपण श्रीमंत किंवा अमीर बोलू शकत होते. कळलं की नाही? हो. पुन्हा सांगत आहे मी, नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे तुम्हाला सगळं. कळलं? बघा इथं, इस वक्त तुम्हें इतना ही जानना पर्याप्त है. यावेळी तुम्हाला इतकंही जाण्याचं पर्याप्त आहेत की खेती से आदमी उससे ज्यादा खाने मिलने लगा. खेतीबद्दल त्यांना जास्त खायला भेटत आहे. जितना वो खा नहीं सकता, ज्यांचं ते खाऊ नाही शकत. यह जमा कर लिया जाता है. हा जमवून ठेवत आहे.
उस जमाने में ना रुपए थे ना बैंक, त्या जमान्यावर नाही रुपये होते आणि नाही बैंक होते. जिनके पास बहुत से गाय भेड़ ऊंट या अनाज होते वे अमीर कहलाते थे. ज्यांच्याकडे खूपच गाय किंवा भेड किंवा अनाज हा सगळं होते ते अमीर बोलून जात आहे किंवा त्यांना आपण अमीर असंही म्हणतं. तुम्हारा पिता जवाहरलाल नेहरू, तुमचं वडील जवाहरलाल नेहरू, असा त्यांनी पत्र आपल्या मुलगी इंदिरा गांधीला लिहिलेल्या आहे. कळलं की नाही? हो. तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो की कशाप्रमाणे हा जी परिस्थिती आपल्या समोर येत आहे, ते कशाप्रमाणे बदलून जात आहे आणि त्या बदलावर आपल्याला त्यांच्या बदलावच्या अपेक्षा करायचं आहे. त्यांना घेऊन करायचं आहे. असं नाही करायचं आहे की जे परिस्थिती आपल्याकडे आहे त्यांचा सामना नाही करायचा. त्यांचा सामना करून त्यांचं डटून परिस्थितीतून हरकत नाही आहे, असं त्यांना सांगितलेले आहे. आणि त्या परिस्थितीबद्दल आपल्याला हा खूपच चांगल्या प्रमाणे गोष्टी शिकायला भेटत आहे, की कशाप्रमाणे आपल्याला परिस्थितीबद्दल राहायचं आहे आणि कशाप्रमाणे त्यांचं वागायचं आहे. कळलं की नाही? हो.